तलवाडा येथे शेतकरी संवाद यात्रा संपन्न, शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार धनंजय जाधव यांचे प्रतिपादन। शिवसेनेच्या शेतकरी सेनेच्या वतीने राज्यभरात सुरू असलेली शेतकरी संवाद यात्रा राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत असून आज वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील शेतकरी रमेश अण्णा मगर यांच्या शेतावर संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मार्गदर्शक म्हणून शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती भागीनाथ मगर, बाबासाहेब जाधव, रामदास मगर, दादाभाऊ मगर, वसंत मगर, गजानन निकम, रवी मगर, भीमराज जाधव, राधाकृष्ण सोनवणे, तातेराव निकम यांची प्रमुख उपस्थिती होती। शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती देणे, त्यांना त्या योजनांचे थेट लाभ मिळवून देणे, तसेच वेगळ्या पद्धतीने शेती करून शेती फायद्यात आणून दाखवणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद साधून त्यांना नाविन्यपूर्ण शेतीबाबत अवगत केले जाणार असल्याची माहिती धनंजय जाधव यांनी दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांबद्दल कायमच संवेदनशील होते। त्यांच्याच प्रेरणेतून सुरू करण्यात आलेल्या शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहे। शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहे। विजेचा प्रश्न, अनुदानाचा प्रश्न, बँकेच्या कर्जाचा प्रश्न, कृषी विभागातील वेगवेगळ्या योजनेचा प्रश्न, रोजगार हमी योजनेअंतर्गत शेततळे, सिंचन, विहीर, गायगोटा, पांदन रस्ते, पशुवैद्यकीय, शेतीविषयक फेरफार, सोलर पंप, दूध व्यवसाय, शेती गायी विमुक्त शेती, खत, औषधावर नियंत्रण, तलवाडा, हरिण काळवीट प्रकल्प, शेतीपूरक इतर सर्व समस्या मांडल्या। यावेळी धनंजय जाधव यांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवत सकारात्मक निर्णय घेऊन मी पुन्हा येईल अशी त्यांनी ग्वाही दिली। यावेळी पंचकृषीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। शांताराम मगर, लोणी खुर्द प्रतिनिधी। प्रश्नात मांडलं, पण पाणी जरी उपलब्ध असलं आणि वीज आपल्याला उपलब्ध जर नसली तर आपण ते काय करणार आणि ती किती तास देणार। अजूनही धनंजय भाऊ, मी तुमचं लक्ष वेधून सांगतो, आजही आपण जर कधी पाहिलं तर रात्रीची वीज आजही आम्हाला रात्री 1 ते सकाळी 9 वाजेपर्यंत होती आणि प्रामुख्यानं ती 8 तासाच्या ऐवजी 6 तास का देणार होत नाही, परंतु शेतकऱ्याला ती दिवसा लाईट दिली पाहिजे। आता यावेळेस तर लाईटचा प्रश्नच येणार नाही, कुठलाही एकदम म्हणजे दुष्काळापेक्षाही भयान परिस्थिती, आई जीव घालीना बाप भीक मागून होईना अशी परिस्थिती। पाणी पडला, सुरुवातीची पिकं सगळे वाळून गेली, राहिलेल्या उर्वरित पिकासाठी विहिरीत पाणी नाही, उन्हाळ कांद्याचा प्रश्न आहे, उन्हाळ कांदे लावायसाठी शेतकरी धडपडतो, त्यासाठी कुठली सिंचन व्यवस्था या भागामध्ये नाही, हा प्रश्न वेगळा आहे। परंतु ज्या वेळेस पाणी उपलब्ध असतं त्या वेळेस निश्चितपणानं शेतकऱ्यासाठी म्हणजे विजेचा प्रश्न हा शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। दुसरा मुद्दा असा आहे की शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे। भाव मिळण्यासाठी कधी काळी मोठ्या प्रमाणामध्ये टमाट्यासारखं पीक मिळतं, पण पीक मिळाल्यानंतर उत्पन्न होतं, पण टमाटा विकायला जर जायचं तर कुठंतरी खाजगीच व्यापार आहे आणि काहीतरी निर्बंध जरी घालताना आले तर काहीतरी नियमावली टमाट्यासारख्या ज्या नाशिवंत पिकं आहे आपल्याला प्रामुख्यानं शेतीमालामध्ये 22च पिकाची बाजार समितीमध्ये विक्री होती आणि बाकीच्या उर्वरित पिकामध्ये आता नियमनमुक्त केल्यामुळे टमाटा असेल, कांदा त्याच्यात केला नाही तो भाग वेगळा आहे, पण खरबूज असेल, टरबूज असेल, कोबी असेल, हे नाशिवंत पिकं म्हणून मोडल्या जातात, परंतु शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये 2 पैसे मिळावा म्हणून तो घेतला जातो आणि त्यासाठी ती नियमवली अत्यंत करणं गरजेची। किंबहुना काही पिकामध्ये काही राज्यामध्ये कोणी कर्नाटकचा हिशोब सांगितला असेल, पण काही प्रमाणामध्ये मध्य प्रदेशचाही आपण जर कधी हिशोब जर केला तर ज्यावेळेस भावाची घसरण होती, कांद्याची असेल, मकाची असेल, मुगाची असेल, त्यावेळेस प्रति क्विंटल मध्य प्रदेश सरकारने 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात आलं आणि तशा पद्धतीची योजनासुद्धा महाराष्ट्र सरकारने ज्या वेळेस मालाचे भाव ढासळले जातात। एक प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला त्या ठिकाणी करायला सांगितला आहे। आपण सर्व ज्ञात आहात, आपले मुख्यमंत्री एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आहे, स्वतः शेतकरी आहेत। त्यांना शेतकरी आणि शेतमजूर यांच्या प्रश्नांची जाण आहे। खरं तर शेतकरी म्हटलं की साहेबांना अगदी साहेब कुठं जरी चाललेले असलेत आणि आम्ही दिसलो जरी तर आम्ही म्हणून नाही, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न आणणारी जी लोक आहेत तर साहेब अगदी आम्हाला 2 मिनिटे का होईना देतात। म्हणजे हा खऱ्या अर्थानं मी आमचा शेतकऱ्यांचा सन्मान समजतो
अगदी एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. त्या दिवशी आम्ही वर्षा बंगल्यावर बाहेर उभा होतो की ह्या हा 7 ते 8 हजार रुपयाच्या रेंजमध्ये असता, पण आजही तो शेतकऱ्याला 1200 रुपये विकावा लागला. आज अक्षरशः 2 रुपये 5 रुपयाचे चेक शेतकऱ्याला दिले. म्हणजे इथं कुठंतरी सांगितलं जातं कृषीप्रधान देश, जय जवान जय किसान, आणि आम्हाला वागणूक काय भेटते? प्रधान नाही, आम्हाला अक्षरशः भिकाऱ्याची वागणूक भेटते. मंदिरासमोर जर एखादा भिकारी जर बसला असला ना, तर त्याला लोक 10 रुपये 50 रुपयाची नोट दिली जाते, आणि आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला, मायबापाला तुम्ही 2 रुपयाचा चेक देता. म्हणजे कुठंतरी आम्हाला भिकाऱ्याच्या लाईनमध्ये या देशामध्ये बसवण्याचा प्रयत्न चालू आहे. तरी सरकारला मी पुनश्च विनंती करतो की आपण सुनील केंद्रेकरांचा अहवाल असेल तो बघावा. आज MREJच्या माध्यमातून जे काही आपले कामं चालले आहे, आपण गोठा असेल सगळे असेल, पण ज्या धरणामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहे, आज अक्षरशः मला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.